हिवाळा येतोय, थंडगार हवेचा आनंद घ्यायचा? मग चला माथेरानला. माथेरान म्हटलं की फक्त हॉटेल प्रीती. निसर्ग, मजा आणि रिलॅक्सेशन सगळं एकाच ठिकाणी. सर्वात बेस्ट व्हेज आणि जैन फूड, स्विमिंग पूल, रेन डान्स सोबत धम्माल एंटरटेनमेंट, जंगल सफारी, कॅम्प फायर आणि नाईट ट्रेक सारखं नॉन स्टॉप थ्रिल. हॉटेल प्रीती, माथेरान. बुकिंगसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर आजच संपर्क करा. नमस्कार, मी विकास मिरगणे. विकास नामा या डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आपण चर्चा करतोय कर्जतच्या राजकारणासंदर्भामध्ये. राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. त्या दृष्टीने शिंदेची शिवसेना अर्थात महेंद्र थोरवेंची शिवसेना पुन्हा एकदा कामाला लागले दिसून येत आहेत आणि शिवसेनेचे तालुका प्रमुख असलेले सुदाम पवाळे यांच्याकडे खऱ्या अर्थाने कर्जत तालुक्याचं नेतृत्व आहे आणि विधानसभेमध्ये ते पास झाले. आमदारांना त्यांनी पास करून घेतलेला आहे लोकांच्या मताने. आता खरी परीक्षा जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका आहे आणि त्यांच्याकडे तालुक्याची जबाबदारी. आक्रमक आहेत, शिवसैनिक आहेत. सर, स्वागत आहे आपलं. धन्यवाद. खरं तर तुम्ही परीक्षा दिली, तुमच्यामुळे आमदार पास झाले, तालुका अध्यक्ष तुमच्याकडे महत्वाची भूमिका होती. आता पुन्हा एकदा दुसरा पेपर जो आहे सुरू झालेला आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या. काय तयारी आहे शिवसेनेची? आता सर्वप्रथम तुम्ही बोलताय का आमदारांना तुम्ही पास झाले, आमदार निवडून आले वगैरे, गोष्ट खरी आहे. परंतु त्यांची पण मेहनत आहे, त्यांचं काम आहे आणि तेच काम आता तुम्हाला समोर दिसतंय. आता जे जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिकेचे इलेक्शन येतच, तर येत असताना इतर अनेक पक्ष आहेत पण त्या पक्षात प्रवेश काही दिसत नाही आपल्याला. फक्त शिंदे गटातच प्रवेश दिसतो. त्याचं कारणच असं आहे, मान्य महेंद्र शेठ आमदार यांचं चांगलं काम आहे आणि सर्वांना माहिती आहे की विकास हीच व्यक्ती करू शकतो. या अनुषंगाने सर्वजण आता सर्वांना प्रवेश करायला लागलेले आहेत. आता मागे पण बरेच प्रवेश झाले, आता 2-3 दिवसापूर्वी प्रवेश झाले, अजून पुढे पण प्रवेश आहेत. हे थोडक्यात आमदारकीला ज्याप्रमाणे प्रवेशाची मालिका चालू होती तसेच आता त्या स्वरूपाची राहिलेली लोक आता शिवसेनेत येतात. काय तयारी चालू आहे कर्जत, माथेरान या निवडणूक दृष्टीने? कोणा उमेदवार असणार आहे, कोणाला उमेदवारी संधी मिळणार आहे, काय चेहरे अपेक्षित आहे, असं काय ठरलं का शिवसेनेचं? काय आता कसं आलंय, जोपर्यंत युती होत नाही तोपर्यंत चेहरे फिक्स करता येत नाही. परंतु ज्या ज्या ठिकाणी आवश्यकता आहे त्या त्या ठिकाणी उमेदवार सक्षम तयार आहेत. जसे युती होईल, जसे युतीला सीट सुटल्या जातील त्या पद्धतीने उरलेल्या सीट आम्ही नक्की तिथं उमेदवार देण्याचा सगळीकडे प्रयत्न होणार आहे. 16 वर्षी तयारी आहे का? उद्या भाजपने नाटकं केली नाही, असं काय मतदारसंघामध्ये कुठं काय हे दिसत नाहीये 16 लढण्यासारखी. भाजप हा मित्र पक्ष आहे आणि ते आम्ही एक जागीच लढणार आहेत. कोणी काय नाटकं करण्याच्या याच्यात नाहीच आहेत. सर्वजण युतीचा धर्म पाळून निवडणुका लढणार आहे. पण ज्यावेळेला भाजपला विचारत नाही, आता भाजपासाठी तुमचेच माणसं तिकडे नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार देत आहे. कसं असतं, विचारत नाही न विचारात घेत नाही हा मुद्दा चुकीचा आहे. जर का दुसरा उमेदवार भाजपच्या जागी आमचा उमेदवार देतोय याचा अर्थ विचार विनिमय करूनच ही चर्चा चालू आहे, त्यांच्या सहमतीनेच चालू आहे. जर का एखाद्या ठिकाणी आरक्षण काही चुकीचं पडलं असेल आणि त्या ठिकाणी जर का उमेदवार सक्षम नसेल तर मग तिथंशी उमेदवार द्यावा लागतो आणि ती एक तडजोड असते. मग अभिषेक सुर्वे जे आहे त्यांच्या पत्नीला भाजपात नेण्याचं, तुम्ही ठेवण्याचं, घालवण्याचा प्रयत्न सुरू आहे. मग हे कसं समीकरण जुळून आणताय? अजूनपर्यंत ती काय चर्चा नाहीये. तुमच्या कानावर कुणी आणली काय माहिती नाही. शेवट काय सर्व जे बसून भाजपचे वरिष्ठ मंडळी असतील, जे जे काय मित्रपक्ष जवळ असतील त्यांना समोर घेऊन बैठक घेऊनच तो निर्णय होणार आहे. असा एकतर्फी निर्णय कुठला होणार नाही. आता भविष्यात कुणाकुणाला नेत्यांना घ्यायचा विचार चालू आहे? आता नाव ना आम्ही सांगू शकत, पण आहेत अशी चांगली लोक आहेत जेणेकरून जिल्हा परिषदेला त्यांचा फायदा होईल, पंचायत समितीला होईल, नगरपालिकांना होईल, ग्रामपंचायतीला होईल. अशी लोक आहेत बरीचशी, ती चालू आहे. ज्यावेळी प्रवेश होईल तेव्हा तुम्हाला समजेलच. उत्तम कोळंबेंना घेताय? आता तो आमदारांची चर्चा चालू आहे. बहुतेक मला वाटते 1-2 हप्त्यामध्ये ते व्हायला पाहिजे. परंतु तो त्यांचा दोघांचा विषय आहे, मी काय त्याच्यात चर्चा नाही करू शकत. पण असं ऐकायला येत आहे, होऊ शकतं ते. पण तुम्ही तालुका अध्यक्ष आहात, एखादा नेता येतो प्रभागातला किंवा विभागातला, किंवा तुमचं मत विचारात घेतलं असं याला घ्यायचं की नाही, का आमदार थेट ठरवून टाकतात घ्या आणि काय? असं नाही, मलाच नाही, माझ्यापेक्षा खाली असणाऱ्या लोकांना पण विचारात घेऊनच आमदार साहेबांनी हा निर्णय घेतलेला आहे. ज्या ज्या लोकांना घ्यायचंय त्यांची पहिले आम्हाला कल्पना देतात का बाबा याच्या बाबतीत काय करायचं आपण. पक्षाला जर का बाधा होत नसेल तर घेण्यास काय हरकत नाहीये ना. म्हणजे उत्तम कोळंबे तुमचा विरोध नसतो? नाही ना, काहीच नाही विरोध. याच्या आधी मी ज्याला विरोध होता त्याला विरोध नव्हता केला.
ते उत्तम कोलंबीला विरोध करायचा तर सवालच नाही. पण ठाकरे गटामध्ये असताना किंवा शिवसेना एक संघ असताना तुम्ही एक भांडायचे किंवा त्यांच्यामुळे तुम्हाला जायला लागल्या, हम्म. तेच आता तुमच्या मांडीवर येऊन नाही, बसायला तयार. चुकीचं आहे हे राजकीय हे असतं, भानगडी असतं. समजा काय असं कोणाचं वैयक्तिक कोणी नुकसान केलेलं नसतं किंवा कोणाची डोक्यात काही दगडी टाकलेली नसतात, परंतु राजकारणामध्ये थोडीफार रुसवा फुगा चालूच असतो. आणि उत्तम कोलंबेकरांना माझं काय नुकसान झालं म्हणून मी इकडे आलोय किंवा मला तिकडे काही कमी पडलं म्हणून मी इकडे आलोय, या मागे पण मी डिक्लेअर केलं, असा काही विषय नाहीये. त्यामुळं उत्तम कोलंबीच्या बाबतीत माझी काही भूमिका अशी कधीच चुकीची झालेली नाही. सर, येत्या काळामध्ये आपण जर बघितलं, सातत्याने आमदारांवर वार होत आहेत. हे वार काल पण कोण म्हटलं तटकऱ्यांमुळे आमदार झाले, हे कसं विश्लेषण करतायत तालुका अध्यक्ष म्हणून? हे काय खरंच तटकरे साहेबांमुळे झाले? अच्छा, म्हणजे मागे आता ज्या स्टेटमेंट चालू आहेत राष्ट्रवादीचे, ते आता भरत भाई आहेत, त्यांनी स्टेटमेंट दिली, त्याच्यावरती तुम्हाला बोलायचंय. आता कसं आहे, ह्या ज्या स्टेटमेंट आहेत, वास्तविक मी मागे पण सांगितलं, आता या बंद करायला पाहिजे. नाही, याच्याने काय होतं, तालुक्याचं काही कारण नसताना वातावरण बिघडते, काही कारण नसताना. बरं, ज्या स्टेटमेंट देतात त्याला महत्व पण काही नाही. आता भरत भाई हे माझे चांगले मित्र आहेत, माझे सहकारी आहेत, मी त्यांचा आदर करतो, एक मोठे नेते आहेत, ते म्हणजे चांगलं काम केलेलं आहे ते याच्या आधी. परंतु आता त्यांच्या ज्या स्टेटमेंट येतात ना, ते थोड्या मला चुकीच्या वाटतात. आता त्यांनी तटकरे साहेबांच्या बाबतीत बोलायचं का, त्यांनी आमदाराला निवडून आणलं, आमदारांमुळे तिकीट, तटकरे साहेबांमुळे तिकीट मिळाली. मी हे पण कबूल करतो का तटकरे साहेब हे मोठे महाराष्ट्रातले नेते आहेत, ते त्यांच्या जागेवर ते आहेत. परंतु त्यांनी तिकीट दिली किंवा त्यांच्यामुळे आमदार आलं, हे जो एक हसण्यासारखी गोष्ट आहे. त्यांचं एक लक्षात यायला पाहिजे, तटकरे साहेब जर का जिल्ह्याचे नेते आहेत किंवा महाराष्ट्र नेते आहेत, तसंच महेंद्र शेटकर स्वतः मुख्यमंत्री होते, तिकीट कोण देणार होतं? आणि याच्या आधी मी महेंद्र शेटकर याच्या आधी पण मी स्टेटमेंट दिली होती का सटिंग आमदार आहेत त्यांनाच ही तिकीट जाणार आहे. आणि देणारे कोण होते? शिंदे साहेब आहेत ना, तर शिंदे साहेबांमुळेच आमदार झालेत ना ते, आणि त्यांचं स्वतःचं काम आहे. भरत बघा, हे कळलं नाही. आता ते त्यांना समजायला पाहिजे आपण काय बोलतोय ते. ऍक्च्युअली मला त्यांच्या विरोधात नाही बोलायचं, परंतु ते जे बोलतात ना ते थोडं चुकीचं बोलतात. बाकी ठीक आहे, त्यांचा अभ्यास असेल, परंतु ह्यो त्यांनी अभ्यास करावा का तटकरे साहेब मोठे आहेत का मग शिंदे साहेब मोठे आहेत. आता या दोघांच्यात मला मोठं बारीक करायचं नाही, पण नाही आलोच तर मला हे बोलणं भाग पडतंय. ऍक्च्युली शिंदे साहेब हे महेंद्र शेटचे नेते आहेत, तटकरे हे सुधा शेटकऱ्याचे नेते आहेत. त्यामुळं वेगवेगळे आहेत ना, यांना तिकीट द्यायचं यांना निवडून आणायचा संबंधच नाही. त्यामुळे भरतभाईंची जी स्टेटमेंट आहे पुरी चुकीची आहे, असं भरतभाईंनी नाही बोलायला पाहिजे. आणि ऍक्च्युली आता या विषयावरती बोलायला पण नाही पाहिजे. भरत बघा घेऊन टाका ना, आता उत्तम कोळंबे येत आहेत, त्या काळात तुमचे पण मित्र होते. आमच्याकडे कोण आलं तर आम्ही नाही बोलणार नाही, परंतु सध्या आता जिल्हा परिषद पंचायत मध्ये आलेले, त्याच्यानंतर बघूया काय ते पगाराचा प्रश्न निमित्त मग पगार वाढून द्या. कुठला पगार? काल तुमचे बदे नाही पडलं की भरतभाई पगारावर आहेत. नाही, मी नाही बोलू शकत. कसं असतं, आपल्याला जे माहिती नाही ना ते आपण बोलायचं काम नाही करायचं, आणि कुणाच्या काही आरोप करून पण काही उपयोग नाही. म्हणजे बदेना तुम्ही टोचताय? नाही, तो त्यांना आयडिया असेल तर ते बोलतील ना, मला त्यातली काही आयडिया नाही, मी नाही बोलू शकत. संघटक म्हणून त्यांनी बोललेलं आहे की पगार किती, बोलतोस किती, काय? हा, त्याचं म्हणणं ते असेल का बाबा आमदारांच्या बाबतीत जर का बोलले भरतभाई, मग त्या हिशोबाने त्यांना उत्तर दिलं असेल. ते चुकीचं बोललं असं नाही मी बोलत. आता ठाकरे गट आणि राष्ट्रवादी एकत्र येत आहेत, मांडीवर मांडी बसतायत, कसं पाहता तालुका अध्यक्ष म्हणून? कसं आहे, पहिली गोष्ट म्हणजे त्यांनी ते मान्य करायला पाहिजे. आज ज्या स्टेटमेंट चालू झाल्यात त्यांच्या, कारण आम्ही असं सहज बसलो होतो की अनेक ज्या काय असतील त्या घडामोडी, त्यांची दिवाळी झाली नव्हती म्हणे. आता ते त्यांचा वैयक्तिक प्रश्न, मी त्यांची टीका नाही करू शकत. आता मी टीका करायला लागलो तर चुकीचं होईल, लोक म्हणतील का यांनी सुरुवात केली. पण हे जे काही नागरिक आहेत तेवढे काही बोलेन दूध पित नाही, सर्वांना आयडिया आहे हे कशासाठी बसले, यांचं काय चाललंय. वरच्या लेवलला युतीला मान्यता नाहीये, नाही राष्ट्रवादीकडनं पण नाही उभाटा गटाकडनं पण, परंतु यांनी घाई गडबड करून केलेलं आहे सर्व. पण त्यांनी मान्य करावं. मान्य केल्याच्यानंतर काय होतं, वादविवाद होत नाही, त्याच्यातून संघर्ष निर्माण होत नाही. जर का ते मान्यच केलं ना, आम्ही बसलो आमची युती झाली, तर कोण स्टेटमेंट देणार, काय संबंध आहे? दिवाळी कोणी ठेवली होती? आता तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे, मला त्याच्यावर चर्चा करायचीच नाही. खऱ्या अर्थाने पण हे दोन नेते आल्यानंतर आमदारांचा तावा सुरू झाला. मग तटकऱ्यांवर बोलले, पाचशे फूट वगैरे खालच्या पातळीवर जाऊन टीका केली. एवढे घाबरले तर या दोन युतीला आमदार? नाही, हे काहीतरी तुमचा गैरसमज आहे. त्यांच्या मुलं स्टेटमेंट दिलेलं नाही, कोणीतरी काहीतरी बोलतो, त्या कानावर आल्याच्या नंतर मग ते पुढं मांडणं भाग पडतं, त्या हिशोबाने आमदार साहेब बोलत असतात.
राहिला विषय घाबरण्याचा, तर तुम्हाला एक लक्षात यायला पाहिजे का इतर कित्येक पक्ष त्यांच्याकडे कोण जाईत नाही. आता सध्या ओनली वन म्हणजे शिंदे गटाकडे म्हणजे आमदार साहेबांकडे प्रयोग चालू आहे, एक गोष्ट. दुसरी सर्वात गोष्ट म्हणजे हे इलेक्शन आहे, हे आता तुमच्या स्थानिक लोकांचं इलेक्शन आहे. इथे काय वरचा उमेदवार बघून कोण मतदान करणार आहे? तुमचा स्थानिक लेवलला उमेदवार कोण आहे, तो कसा आहे, कोणाची वादविवाद करतोय का, कोणाची वादविवाद लावलेत का, कोणाच्या जमिनी लुटल्यात का, कोणाला फसवणूक केले का, अनेक गोष्टी असतात. त्या हिशोबाने लोक मतदान करणार उमेदवाराला. त्यामुळे घाबरण्याची गरज नाही, कारण आमच्याकडे असे उमेदवार आहेत का ते सक्षम आहेत आणि चांगल्या प्रकारचं मतदान घेऊ शकतात. मतदार आहेत, पण काही लोक राष्ट्रवादीचे उमेदवार तुम्ही फोडता, कळमला फोडला, त्यांचा उमेदवार आम्ही फोडत नाही ना, आम्ही फोडत नाही. ते आमच्याकडे येतात. आमदारांकडे माणसं नाहीत उमेदवार. नाही, असं कसं म्हणून त्यांच्याकडे गेलं का मग ते बोलणार का आमदारांना कंटाळून आले आणि आमच्याकडे आले का फोडून आले का? हेच तर चुकीचं आहे ना. आमच्याकडे जे येतात ते बघतात ना काम कोण करतोय. मी असं नाही बोलत का ते कमजोर आहेत म्हणून, ते पण त्यांच्या जागी ते कॅपेबल आहेत, परंतु या स्टेटमेंट येतात हे यांनी दिले का ते देतो, त्यांनी दिले का तो देतो. आमदार सुरुवात करतात ना तटकऱ्यांवर, ते तुमचा दोष आहे, त्यांचा दोष नाही ना. आमदारांनी त्या दिवशी सुरुवात केली, मग ते बोलले, मग हे बोलणार. कर्जतचं राजकारण इतकं खराब करायचं कारण काय? आता एक तुम्हाला दुसरी गोष्ट अजून परत माहिती नाही ती तुम्हाला सांगतो. मागच्या महिन्यामध्ये स्वतः भरत शेठ गोगावले यांनी आम्हाला, जे आमचे म्हणजे तालुक्यातले मेन लोक असतात, असे पूर्ण जिल्ह्यातले लोक, स्वतः भरत शेठ होते, मंत्री होते, आमदार अलिबागचे आमदार पण होते, आमदार होते, आम्ही बरीचशीच लोक एक जागी मिटिंग झाली आणि तिथं आम्हाला आदेश दिला का वर्ण आदेश आलेला आहे, जे आघाडी जे युती आहे त्याच्यातच आपल्याला लढायचं आहे. त्यावेळेस पण काय महेंद्र शेटनी तिथे विरोध केलेला नाही. प्रामाणिकपणे सांगतो, आम्ही स्वतः तिथे होतो. असं नाही तिथे जर काही विरोध करायचा त्याला काही करून मोकळा असं नाही. पण तेव्हा असं तिथं ठरलं का बाबा आम्ही बोलतो, तुम्ही गप्प बसा. तेव्हा मान्य केलं, तुम्ही वरिष्ठ मंडळी बोला, बाकी आम्हाला आदेश सांगा, तो आदेश आम्ही पाळू. अजून तो आदेश आलेलाच नाहीये, तर याच्यावर बोलणं त्याच्यावर बोलणं तर काही विषयच नाही. सुरुवात कोण करतंय? आता सुरुवात त्याच होतात, कोणीतरी कुठेतरी काहीतरी बोलतो, त्याच्यामुळे त्यांच्या कानावर आले, मग ते बोलतात. असं होतंय. तटकऱ्यांनी खालापूरला सुरुवात केली म्हणून बोलायची वेळ आली, असंच समजा ना. असंच काय असेल ना, ते हिशोब बाकी आहे. आता तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न, त्यांनी काय बोलायचं ते मोठे नेते, त्यांच्यावरती मी कमेंट नाही करू शकत. आणि येत्या काळामध्ये आता हे बाबू घरे निवडणुकीच्या रिंगणात आहेत, त्यांना शुभेच्छा देणार का? देऊ ना, का नाही देणार, शुभेच्छा देऊ ना. म्हणजे पराभवाच्या शुभेच्छा म्हणते की आता बघा कसं आहे, शुभेच्छा कुठल्या द्यायच्या ते आता माझा उमेदवार इथे आहे, त्याची जबाबदारी माझ्यावरती आहे. त्याला मला निवडून आणायचं आहे. मला काय बाबू घराला पाडायचं नाही, पण माझ्या उमेदवाराला तर मला निवडून आणायचं. पाडायचं नाही म्हणजे माझ्या उमेदवाराला मला निवडून आणायचं आहे. मी समोरच्याला पाडासाठी नाही प्रयत्न करणार, माझ्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार. बाकी तुम्ही समजायचं काय असेल ते. येत्या काळामध्ये अजून स्ट्रॅटेजी काय ठरली, म्हणजे माथेरान आहे, कशा पद्धतीने पुढचं ते सर्व जे काय नियोजन आहे, ते जे काय निर्णय आहेत ते सर्व आमदार साहेब ठरवतील, कारण युतीच झालेली नाही. आज उद्या बैठका होतील, मित्रपक्षांच्या बैठका झाल्यानंतर जागा वाटप होतील. त्या हिशोबाने मग बाकी कुठल्या जिल्हा परिषद, कुठल्या पंचायत समिती कुणाला जातील, कुणाच्या वाटेला जातील, ते येत्या 2 दिवसात क्लिअर होईल. भाजपातला एक गट जो आहे घारेंच्या संपर्कात आहे किंवा घारे त्यांच्या संपर्कात असतील, मग असं भाजपामध्ये मतभिन्नता दिसून येत आहे. कसं हे त्यांच्या विश्वास कसा ठेवायचा? आता मी तर बघतो तालुका प्रमुख म्हणून सर्व जे काय भाजपमध्ये काय गट नाहीयेत, जे काय आहेत ते जे काय आता कसं असतं, तालुका लेवलला एक जण काम करतो, शहर लेवलला एक काम करतो, ते असं मतभेद असं वाटत असेल, पण तसं काही नाही. आता मी अनेक दिवशी बघतोय मिटिंगला, जेव्हा मिटिंग लागते आम्ही जेव्हा एक जागी असतो तर सर्व एक जागी असतो, मग मतभेद कुठे राहिला याच्याकडे असं काही नाही. सर्व एक जागी बसून तो निर्णय होणार आहे. उत्तम कोळंबी आले, त्यांना तालुका प्रमुखाची पुन्हा एकदा जबाबदारी दिली तर चालेल, पक्षाने दिलं तर माझं काही नाही म्हणणं. पवार नाराज होते? नाही, नाराज कशाला होणार, माझं काम वेगळं आहे. मला काय मिळालं नाही म्हणून मी नाराज होत नाही, हे मी आधी पण सांगितलंय. आणि मी काय भेटेल म्हणून कुठं जायत नाही, हे माझा एकट्याचा तरी नक्की स्वभाव आहे. कडाव संस्थान तुमचं नाही, कडाव संस्थान म्हणण्यापेक्षा आपण काम करतो म्हणून तिथे टिकतो, एवढं लक्षात ठेवा. आपण विभागात असू दे, तालुक्यात असू दे, का गावात असू दे, तुम्ही काम कराल तरच टिकाल. तुम्ही कामच सोडलं तर तुम्ही घरात पण मान नाही भेटू शकत. ओके. राजकारणात काय ना घरात काय, ही परिस्थिती. तुमचं काम जसं असेल तेव्हा लोक तुम्हाला मदत करते. काही राष्ट्रवादीच्या बूथवर पण कमी मतदान झालं,
काम करत नाही म्हणून? आता तो त्यांचा भाग राहिला, मी माझं काम करतोय, मला माहिती आहे मला काय उठसूट बोलतायत म्हणून बोलतोय ना, का ते त्यांनी शिकवलं पाहिजे. आता माझी आत्ताची ती वेळ नाही त्यांच्यावरती टीका करण्याची, म्हणून त्यांना सर्वांना हात जोडून विनंती आहे का तुम्ही पण खालच्या पातळीवर जाऊन नका बोलत जाऊ. तुम्ही जर का आज तटकरे साहेबांना तुमचे नेते समजता येते, तर मग आमचे पण कर्जत तालुक्याला लेवलला बोललं तर आमदारच आमचे नेते आहेत. आज तुम्ही पण त्यांच्यावर कसेही बोलत असाल तर मग पुढे येणाऱ्या कालामध्ये मग आम्हाला पण काही चुकीच्या गोष्टी बोलावं लागतील. परंतु ती वेळ येऊ नये. काय असतं माहितीये का, याच्यामध्ये आपण बोलतो एकमेकाच्या विरोधात, परंतु खालच्या माणसाला त्याची इजा पोचते. आपण काय बिंदास राहतो, आपल्याला त्याची सहल पोचत नाही, पण खालच्या शिवसैनिक असेल, राष्ट्रवादीचा मतदार असेल, अनुकूल असेल, त्या खालच्या लोकांना त्याची झोल पोचते. काल ग्राउंड लेवलला ते लोक काम करतात ना. म्हणून माझी सगळ्यांना विनंती आहे की हे थांबवा, हे नका करू. त्याच्यापेक्षा तुम्ही 4 लोकांची कामं करा, 4 लोक वळवण्याचा प्रयत्न करा. म्हणजे आमदारांना तुम्ही काय सांगत नाही? आता त्यांच्या विरोधात बोलल्यानंतर ते बोलणारच ना. आता त्यांच्या विरोधात एवढा मोठा घात झाला म्हणून ते बोलले, आणि आम्ही सांगितलं त्याच्यानंतर ते गप्प पण बसले. ते परत खोपोलीला काय झालं त्याच्यानंतर परत हे चालू झालं. ही परिस्थिती आहे. ज्या ठाकरे गटाने घारेंना नाकारलं त्यांच्यासोबत युती करण्याचा प्लॅन झाला, मग हे कसं एक शिवसैनिक म्हणून तुम्हाला कसं वाटतं? तुम्ही जरी बरे त्या ठाकरे गटामध्ये होतात, याही शिंदे शिवसेनेत आहात, जे नाकारतात आता ते दोघं मांडीवर मांडी बसतायत. नितीन सावंत त्यांना उमेदवारी देऊ गेली नाही किंवा नको म्हटले तिथले काही लोक वगैरे. याच्यावरती बोललो तर एक तास संपणार नाही. बोलून टाका ना, बोलायचंच नाही. त्यांना समजत असेल ते करावं. आता मी टीका करून उगाच काय, आता शेवट कसं आहे, ज्याचा याचा वैयक्तिक प्रश्न आहे, कुणी काय निर्णय घ्यायचा तो मी सांगून थोडी ते थांबणार आहेत का? पण त्यांना पक्ष नसेल वाढवायचा, काय अड्या पक्ष संपवायचा असेल तर त्या गोष्टी करतील. ते सगळे अर्धे ठाकरे गटात आले बरेच दिवस झाले, याचा परिणाम झाला काही काय दोघांचा? आमदार साहेबांकडे आले ना, त्याचाच परिणाम असू शकतो ना. पण आता तो त्यांचा निर्णय, त्यांनी काय करायचं ते. मी काय तिथला तालुका प्रमुख नाही का कुठला कार्यकर्ता नाही. मी तिथं असतो तर नक्की माझी भूमिका मांडली असती. इथं आहे तेव्हा मी माझी भूमिका मांडतो. जेव्हा काय आमदार साहेबांना वाटतं तेव्हा आम्हाला बोलून घेतात, चर्चा करतो आम्ही. हे होते सुदाम पवाळे. त्यांनी सांगितलं कर्जतचं राजकारण असेल, काँग्रेस राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल, हा संघर्ष सांगितलेला आहे. आणि जे राजकारण करतायत त्याला आम्ही टीका देण्याचं उत्तर जे आहे शिंदेच्या शिवसेनेकडून अर्थात महेंद्र थोरवेंच्या शिवसेनेकडून केलं जाणार आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये अनेक पक्षप्रवेश होत आहेत. त्यांनी सुद्धा येणाऱ्या नेत्याचं नाव सांगितलेलं आहे. धन्यवाद. तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.